नवीन ठिकाणी शिफ्ट झालो आहे. जस्ट आज माझा दुसरा दिवस आहे इकडे. तर आत्ता आपण एका ठिकाणी चाललो आहे, मार्केट प्लॅटचं म्हणून, जिथे मार्केट वगैरे सगळे शॉप्स वगैरे आहेत ते बघण्यासाठी चाललो आहे. तर तुम्हाला मी थोडंफार दाखवतो आणि मी पण थोडं एक्सप्लोर करतो. सो आपला आउटफिट आहे आत्ता 3/4 शर्ट. लेट्स सी. छान सिटी वाटते इथं, पीसफुल, बऱ्यापैकी गोष्टी पण आहेत, शॉप्स आहेत. तर तिकडे पुढे बीच आहे, तिथे पण आपण जाऊयात. इकडे शॉप्स वगैरे एक्सप्लोर करूया. हे पूर्ण तिकडे रेस्टॉरंट्स आहेत, शॉप्स पण आहेत मध्ये. वेदर पण खूप छान आहे. ॲक्च्युली या सीझनमध्ये गर्दी होतेच मला वाटतं संपूर्ण जर्मनीमध्ये. कारण जर्मनीमध्ये 12 महिने नॉर्मली थंडीच असते आणि समरमध्ये पण थोडी थंडी असते. आईस्क्रीम खायचं मन करतंय मला, आणि मन करतंय तर घ्यावंच लागेल ना. लेट्स गो. वाव, टेस्ट सो रिअल. आता एक पर्सन मला खूप मिस करत असेल, काय म्हणजे माझी वाईफ प्राजक्ता. आय लव्ह आईस्क्रीम मोर दॅन दॅट. आय लव्ह हर. आय लव्ह माय वाईफ. प्राजक्ताला पण खूप आवडतं आईस्क्रीम. बरं, आईस्क्रीमपेक्षा तिला आंबा खूप आवडतो. एक दिवस असंच आम्ही व्हिडिओ बनवत होतो आणि आंबे खात होते ती. तर तिला मी बोललो, आंबा की मी? काय बोलली असेल ती? तुम्ही बोलायला ऑब्विसली तू बोलली असेल, म्हणजे मी बोलली असेल. नाही, मला बोलली मला पतुंबा पाहिजे. सो फनी. पतुंबा म्हणजे मला ॲक्च्युली साताऱ्यामध्ये पतू बोलतात, ते मला बोलली पतुंबा पाहिजे. शी स्मार्ट, क्यूट. एक एशियन रेस्टॉरंट तर दिसतंय मला इथे. माय व्हिएतनाम. ज्या लोकांचे लग्न झाले त्या लोकांनी they lock themselves. हा, इथे पुढे एक वुडन पूल आहे. तो मला वाटतं एक 1.5 किलोमीटर लांब आहे.
आणि त्याच्या पुढे तिथे बीच आहे. सॉरी, ते एक रेस्टॉरंट आहे, बुश. नाईस, व्हेरी नाईस व्ह्यू. नाईट टाईमला इथे इव्हेंट्स वगैरे भरतात. आय मीन जे सिंगिंग करतात, स्केटिंग्स, डान्स पार्टीचं असेल तुम्हाला तिथे डान्स पार्टी. एक मोठं रेस्टॉरंट दिसतंय मला इथे, स्ट्रांडवूड. इकडे ॲम्बॅसिडर हॉटेल अँड स्पा, ॲम्बॅसिडर. आणि इकडे पूर्ण मोकळं ग्रीन आहे. आणि जे आपलं रेस्टॉरंट आहे तिकडे, तिथे आय मीन मी जिथे जॉब करणार तिथे. नाईस. मस्त आहे. थोडं तिकडे फिरून येतो. हे छोटे गार्डन आहे. मी छोटे नाही, खूप मोठे आहे. इकडून पुढून स्टार्ट झालं आहे, तिकडेपर्यंत आहे. तर असा काही आपला कालचा ब्लॉग होता. सॉरी मी एंडिंग करायचं विसरलो, म्हणून मी आज एंडिंग करतोय. तर ब्लॉग बनवताना बऱ्यापैकी काही गोष्टी पण माझ्याकडून चुकल्या. वाईड अँगलने ब्लॉग करायचा होता, तर थोडं समजून घ्याल अशी अपेक्षा. कारण खूप महिन्यानंतर मी ब्लॉग बनवतो आहे. तर बऱ्यापैकी गोष्टी आपण कवर केल्या आणि काही माझ्या पर्सनल गोष्टी पण तुम्हाला समजल्या. तर थँक्यू सो मच फॉर सपोर्ट. आणि अजून पण मी गोष्टी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. इथे फेस्टिवल्स, इव्हेंट्स, रात्री इव्हेंट्स भरतात, सिंगिंग वगैरे गोष्टी होतात इथे, तर ते मी तुम्हाला पोस्ट करेन ब्लॉगमध्ये. आणि बाकी इंस्टाग्रामवर तुम्ही पाहताच रील वगैरे, तर तिथे कंटिन्यू मला चालू असतं. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग अँड कीप सपोर्ट. अँड इफ यू आर न्यू हिअर, प्लीज हिट द सबस्क्राईब बटन अँड see you in next vlog.